पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देगाव नाल्याची साफसफाई आणि गाळ काढण्याच्या कामाला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देगाव नाल्याची साफसफाई आणि गाळ काढण्याच्या कामाला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली। पावसाळ्यात नागरिकांना पाणी साचणं, नाले तुंबणं तसंच दुर्गंधीच्या समस्यांना सामोरं जावं लागू नये यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली। देगाव परिसरातील कराळे नगर भागात पावसाळ्यादरम्यान निर्माण होणाऱ्या विविध अडचणी तातडीनं सोडवून आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। स्थानिक नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत प्रभागाचे नगरसेवक गणेश वानकर यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे या कामांना गती मिळाल्याचं सांगण्यात आलं। यावेळी नगरसेवक गणेश वानकर, सुनील खटके, मृण्मयी गवळी, सोनाली अर्जुन गायकवाड आणि अरुण जाधव उपस्थित होते। तसंच महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी पानगल, कनिष्ठ अभियंता अजिंक्य विपत, कनिष्ठ अभियंता ओंकार शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला। पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं शहरातील विविध भागांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील देगाव येथून पावसाळ्याच्या आधी नाले सफाई व्हावी असं माननीय आयुक्तांना मी पत्र दिले होतं। त्या अनुषंगाने आज नाले सफाईचं काम आम्ही प्रभाग क्रमांक 6 चे सर्व नगरसेवक, मी स्वतः गणेश वानकर, सुनील बापू खटके, सोनालीताई गायकवाड, त्याचबरोबर मृण्मयीताई गवळी, अर्जुन गायकवाड, महादेव गवळी, अरुण जाधव या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं लोकांना पावसाचं पाणी घरी जाऊन जो त्रास सहन करावा लागला, तो त्रास यावेळी सहन करावा लागणार नाही याची दक्षता काळजी घेऊन आज प्रत्यक्ष नालेसफाईचं काम सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने देगाव येथील STP प्लांट पासून सुरू करण्यात आलेलं आहे।